हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत इयत्ता 5वी स्कॉलरशिप व इयत्ता 8वी स्कॉलरशिप दररोज एक प्रश्नपत्रिका या पद्धतीनं प्रश्नपत्रिकांची मालिका सुरू आहे. या मालिकेमधील पुष्प क्रमांक 111 111वा पेपर मराठी गणिताचा आहे. इयत्ता 8वीचा हा पेपर आपल्याला सकाळी ऑनलाईन स्वरूपामध्ये दिला जातो. संध्याकाळपर्यंत सोडवण्यासाठी वेळ दिला जातो. संध्याकाळी आता तुम्हाला उत्तरपत्रिका सांगितली जाते आणि नंतर संपूर्ण पेपर तुम्हाला स्क्रीनवर फळ्यावर समजून दिला. या पद्धतीनं आपल्या टोटल 111 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत. या पद्धतीनं जर आपण एवढ्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर अगदी खरोखरच आपण राज्याच्या यादीमध्ये लागू शकतो. आपण जर पाहिलं असेल 111 प्रश्नपत्रिकामधला असा कोणता घटक आहे रे जो आपल्याकडे शिकवण्यात आला नाही, झाला नाही, याच्याही बाहेर जाऊ याच्यापेक्षाही अवघड प्रश्न आपण घेतलेले. त्यामुळे सर्व प्रश्न अगदी चिकाटीने करणाऱ्याला सोडतात. फक्त गती घेणं, वेळेत पेपर कव्हर करणं. 100% मुलं स्कॉलरशिपला लागतात. यामुळे 100% निकाल, 100% स्कॉलरशिपला लागणारी मुलं अशी एकमेव अकॅडमी. याचे आज 111वं पुष्प गुंतलं जात आहे. पहा, चला ते करूया. चला उतारा पहा. उताराचे प्रश्न बसतो खाली खाली बसतो का? मराठी झाल्यानंतर कळलं का? पहा, पुढील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे. अशा पद्धतीने आहे का पेपर? ओके. राजा विश्वामित्र प्राण्यांची शिकार. जरा झूम करून हे मोठं कर, हे घालव ना. जमते का बघा ना रे? हा, ओके ओके. राजा विश्वामित्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्याच्या सेवकासह जंगलात गेले. जंगलामध्ये शिकारीसाठी खूप फिरले, परंतु एकाही प्राण्याला पकडू शकले नाही. शेवटी ते खूप थकून गेले. सेवक पाण्याच्या शोधात निघाले. त्यांना दूरवर एक झोपडी दिसली. पाण्याच्या शोधात ते त्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले. त्या झोपडीमध्ये त्यांना एक ऋषी दिसले. ते वशिष्ठ ऋषी होते. त्यांनी सेवकांना पाहिल्यानंतर त्यांची विचारपूस केली. ते फार दयाळू झाले. त्यांनी राजाला बोलावून त्याची जलतृप्ती केली. ते लांब बस. जलतृप्तीनंतर राजा व त्यांचे सेवक वनातून बाहेर. पुढील कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आलेला या ठिकाणी? उतार्यात आलेला नाही. आरण्य कानन याचा समानार्थी शब्द आलाय का रे? कोणता? भूपेंद्र भूपाल याचा समानार्थी शब्द राजा आलाय का? पाणी सायक याचा समानार्थी शब्द चेत नाही. समजून घ्यायचं. पाणी नवरा पहिली वेळांची याचा अर्थ काय असतो? हाताचा समान शब्द पाणी सायक. याचा हात कुठे शब्द आलाय का? नाही. त्यामुळं पय जीवन म्हणजे पाणी म्हणजे जल आले. पर्याय क्रमांक 3 पाणी सायक हा वेगळा. जलतृप्ती या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? जलतृप्ती म्हणजे काय? तहान भागवणे. पाणी शोधत असताना त्यांना झोपडीत काय दिसले? पाणी शोधत असताना झोपडीमध्ये त्यांना ऋषी दिसले. त्यांचं नाव काय? वशिष्ठ ऋषी. त्याला उत्तर पर्याय क्रमांक 3.
राजाच्या सेवकांना पाणी शोधत फिरावे लागले कारण ते थकलेलं पाणी शोधत का फिरावं लागलं तर ते थकले म्हणजे त्यांना शिकार सापडले नाही त्यामुळे त्यांनी बरोबर आणलेलं पाणी संपून घेतलेलं असेल म्हणजे इथं आता पर्याय कटलं ते रस्ता चुकले होते म्हणून पाणी शोधत फिरायची गरज आहे का जंगलामध्ये काय असे रस्ते असतात का राजमार्ग वगैरे असे काय बरं जंगलामध्ये असा कोण आहे का की जो ज्याला सगळे जंगलाचे रस्ते माहिती आहेत कारण जंगलामध्ये रेग्युलर राहणाऱ्याला त्याला तेच रस्ते माहीत असतात त्यांना शिकार सापडली नाही म्हणून पाणी शोधत फिरावं लागतं का जंगलात खूप दूरवर गेले होते म्हणून पाणी शोधत फिरावं लागेल का तर ते थकल्यामुळे तहानलेले होते म्हणून पाणी शोधत फिराय ते जर थकले नसतील तर पाणी फिरत शोधत फिरावं लागण्याची गरज नाही परवर्ण म्हणजे काय परसवर्ण परवर्ण हा शब्द आपण वापरतो परसवर्ण का परवर्ण म्हणजे काय स्वरादी स्वरादीला म्हणतात परवर्ण स्वर आणि स्वरादी कोणत्या स्वरादी शेवटचे दोन आणि हा या काय स्वरादी आहे उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वरादी पुढीलपैकी त्याला परवर्ण म्हणतात तर लक्षात ठेवा आणि परसवर्ण तो वेगळा शब्द पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता अचूक उत्तराचे 2 पर्याय मिळणार आ आणि उ औ आणि ओ आणि आई आणि ई ऐ हे ऐ यातला 2 अचूक पर्याय निवडा कोणता येईल 1 3 हे बरोबर आहे आणि उचा मिळून तयार होतो आणि ईचा मिळून ओ बनत आणि कशाचा ओ बनतो रे आणि उचा ओ बनतो ह्रस्व उ असेल तर ओ बनतो दीर्घ उ असेल तर औ बनतो आणि ईचा ऐ बरोबर आहे आणि दीर्घ ई असेल तर रसवईचा नाही रसवईचा एक बनायला पाहिजे ना एक बनायला आणि दीर्घ ईचा आई बनायला एक आई तो बनताना ओके ओ का ओ आणि ईचा एक आ आणि ईचा आई पुढे वेगळा प्रश्न क्रमांक 7वा वरती आहे इकडे पुढील कोणती सजातीय स्वरांची जोडी नाही आता अ आ सजातीय ए ऐ सजातीय उ ऊ सजातीय ई ई सजातीय सगळे सजातीय यामध्ये ए आणि ऐ हे सजातीय नाही अ आ सजातीय उ ऊ आणि ई ई हे सजातीय पण ए ऐ हे सजातीय नाहीत संक्षिप्त या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या अनुनासिकासारखा होतो अनुस्वार कशावाला आहे त्याचा आलेला अक्षर कोणतं आहे श श मध्ये आला असेल तर त्याचा कशासारखा होतो ह्याची फोड काय होते क अक्षर कच्या गटातला कच्या गटातल्या फोड अनुनासिक आहे क ग ग ग यासारखा उच्चार संक्षिप्त त्यामुळं ग सारखा नवा कृतज्ञ कृतज्ञ ऋषी मुनी क्षत्रिय शौर्य अर्धस्वर या शब्दामध्ये किती जोड अक्षरे पहा कृतज्ञ त्याच्यामध्ये कोणतं जोडाक्षर आहे त्याला अंडरलाईन करा असेल तर इथं जोडाक्षर आहे निय द अधिक न अधिक य कृतज्ञ मध्ये घर आणि हे कृ जोडाक्षर नाही क अधिक रू आहे त्यामुळे जोडाक्षर ऋषी मुनी याच्यामध्ये कोणतंही जोडाक्षर नाही क्षत्रिय मध्ये श पण आहे त्री पण त्र पण दोन्ही जोडाक्षर आहे
तुला पण अंडरलाईन कर. लहान पेन गेली तर ते दिसतं, निळ्या पेनने दिसत नाही, या पिवळ्या पेनने. आता इथं शौर्य म्हणजे रोज जोडले. अर्ध स्वर मध्ये रफार पण आहे आणि स्व पण आहे. ही दोन आहेत इथं. या शब्दामध्ये एकूण जोडाक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. किती आली? 7. कोण 8 बोलतो रे? मू हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? मू पहा ना, कुठं वापरतो? कोणता आहे बाबा? कधी येतो रे हा? आ इ उ रू लू रू लू लू लू. विचार करा ना 10 वेळा, तरी मग हे कळतं. कुठे आहे? कणते, कांदे, धने का धनते? कुठे येणार आहे? धन्य लू. लू करताना जिभेची गाठ जिभेला नाकावरती कुठे टाळवलं. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ऐच्छिकच्या विरुद्ध अनैच्छिक. अनैच्छिक पर्यायच दिलेला आहे. ऐच्छिक याचा अर्थ तुम्ही करायचं असं करायला नसतं, त्याचं नका करू. त्याच्या विरुद्ध केलंच पाहिजे म्हणजे काय म्हणायचं? अपरिहार्य. त्याला काय म्हणतात? अनैच्छिक किंवा अपरिहार्य. पर्याय नाही. करा अभ्यास, एक प्रश्न सोडवा नाही तर नका सोडवा. ऐच्छिक आहे पण ही सोडवलीच पाहिजे म्हणजे ही सक्तीच आहे, अपरिहार्य. डावीकडील शब्दाचा समानार्थी शब्द अर्धांगी. अजून एकाला पण नाही अर्धांगी. हा फक्त नाही का अर्धांगी? अर्धांगी म्हणजे कोण? काय? दारा. भ्राता म्हणजे काय? भ्राता म्हणजे काय? नवरा. दासी म्हणजे नोकर. अ अधिक आ. 13 प्रश्न पहा. अ अधिक आ, त्याचा आ म्हणजे पहिला जातो आणि आ राहतो. या संधी नियमाने तयार झालेला शब्द काय? वेगळं करून बघा, त्याच्यातून लक्षात येणार आहे. म्हणजे इथं परीक्षा, परीक्षा अधिक अर्थी काय झालं? कुठला गायब झाला? अर्थी मधला गेला. गणेश गणेश न ला ई जोडला त्यामुळे ईचा ए झाला. सूर्यास्त सूर्य अधिक अस्त. आणि आ गुरुपदेश. गुरु अधिक उपदेश. सूर्यास्त सूर्याधिक अस्त नाही, अस्त पाहिजे ना. अस्त असायला पाहिजे. सूर्य अधिक अस्त. अस्त नाही, अस्त. त्याला बघा त्याला पुस्तकामध्ये बघा, नंतर बघा आपण उद्याच्या वेळेस. इथं सूर्य अधिक असतं त्यामुळे आणि त्यामुळे आला पहिला गेला आणि तो राहिला सूर्य असतं. पर्याय क्रमांक गंगो ग मगाशी लिहून दिले. गंगा आधी पर्याय क्रमांक 2. पुढे 15 प्रश्न. समानार्थाच्या शब्दांची जोडी ओळखा. वाळू वादळ कलत्र काळ शरीर पांदर. होते उत्तर पर्याय क्रमांक 4 पान दर. आता इथं वाळू म्हणजे काय? घोडा. कलत्र म्हणजे काय? बायको पत्नी भार्या. शरीर म्हणजे तन वैयक्तिक या शब्दाचा विरोधार्थी नसणारा. नसणारा लगेच गोल मारायचा. गोल मारला की तेवढ्याचं ते म्हणावं निमित्त. वैयक्तिकच्या विरुद्ध नसणारा. वैयक्तिकचा म्हणजे खाजगी. बरोबर आहे. वैयक्तिक म्हणजे सामुदायिक नाही. वैयक्तिक म्हणजे सार्वजनिक नाही. वैयक्तिक म्हणजे सामूहिक नाही. वैयक्तिक हे सगळे विद्यार्थी आहे. विद्यार्थी नसणारा खाजगी. पर्याय क्रमांक 1. मी तर पर्याय अशा पद्धतीने कट केले तर आपल्याला लक्षात येणार नाही. तर हातचे मार्ग जाते.
विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. सूर बेसूर, कवी उदंड, शून्य मंद, गुण बेसूर. योग्य आणि दोन रंगवा. हा, कमीच्या विरुद्ध उदंड, जास्त म्हणजे भरपूर उदंड. उदंड मुलं झाली, एक दोन नको, उदंड डझनानी उदंड. दोनच्या विरुद्ध दोन. सूरच्या विरुद्ध इथं सूर हा पर्याय. हा, सुरेला बेसूर, सूरला असुर. सूर म्हणजे देवन, बेसूर असुर म्हणजे राक्षस. सुरतीच्या विरुद्ध मूर्ख, मंदने. प्रश्न क्रमांक 8. वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा. सकल, निखिल, समस्त, अर्धव. सकल म्हणजे सर्व, निखिल म्हणजे पण सर्व, समस्त म्हणजे पण सर्व, आणि अर्धव म्हणजे काय? अर्धव अर्थात सूर्य होता समानार्थी शब्द दिसतो नाही. म्हणून 4 येतो. पुढील विधानातील सत्य विधाने निवडा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. च या वर्णाने सुरू होणारे शब्द दंत काढलेले असतात. च च उच्चार करून घ्या. च च च च. आता इथं च नुसतं नाही, च पण च च. आता हे च आहे का च आहे? जर विकत दिला असेल चपला, हा, चकली, च चकलीचा च आणि चपलाचा च उच्चार करा. च म्हणलं की दंत, च म्हणलं की दंत तालव्य. इथं चच आहे तो, या दंत तालव्य आहे. श श स या व्यंजनाला उष्मे म्हणतात. त्याचा उच्चार करताना बघा जोर देऊन म्हणावं लागतं. जे आता हवं बाय करते याला उष्मे म्हणतात. बरोबर आहे. अनुनासिके कठोर व्यंजन असतात. कठोर कोणते असतात? पहिली 2, नंतरची मृदू, नंतर अनुनासिक. हे काय कठोर आहेत का? मुखातून निघाल्या मूळ ध्वनींना फक्त स्वर म्हणतात. मूळ ध्वनीला स्वर म्हणतात का? मुखातून दिलेल्या सगळ्यांना वर्ण म्हणतात. मुखातून निघालेल्या मूळ ध्वनीला वर्ण असं म्हणतात. तर पहिला आणि दुसरं हे बरोबर आहे, तिसरं चौथं चुकीचं. पूर्वी कोणता शब्द स्वर संधीचा नाही? नाही ना बोल. मनवंत, मन अधिक अंतर, नयन, ने अधिक ये ना, उमेश, सन्मती, सत अधिक मती. याच्यामध्ये वेगळा स्वर संधी नसणारा कोणता आहे? स्वर संधी नसणारा सत अधिक मती. तर कुठं स्वर आलाय का? त अधिक म. ही कसली आहे? व्यंजन आलंय. तर इथं बघितलं आपल्याला काय बघितलं? कुठे गेलं? कुठंच निघाला ते गेला. मन मनवंत, मना अधिकांत, निसर्ग आहे आणि पुन्हा अंतर आहे. म्हणजे इथं ते एक प्रकारचे स्वरच आहेत ना. नयन, न अधिक य म्हणजे ने अधिक ने म्हणजे ते अधिक उमेश, महाधिकी म्हणजे स्वर झाले. स्वर संधी व्यंजन संधी काय म्हणतात? दोन्ही व्यंजन येतात तेव्हा. तर दोन्हीमध्ये एकच व्यंजन पाहिजे ना, तेव्हा व्यंजन संधी. सत अधिक मती. आता सत म्हणजे त अधिक म्हणू शकतो, पण मतीमध्ये मच आहे ना, म अधिक जवळ आलेला म आहे व्यंजन आलं म्हणून सत. पूर्वीपैकी पूर्वरूप संधी प्रकारातला शब्द कोणता? पूर्वरूप संधी एक एक नमजे नाही, नुमजे असेल लाडू. आता इथं पूर्वरूप संधी म्हणजे काय होतं? घेईन काय वेगळं? घे अधिक एक एक अधिक एक म्हणजे लाडू लाडू अधिक आठ. याच्यातनं पूर्वरूप संधी कोणत्या येतात? एक.
एक अधिक एक, एक एक म्हणजे याच्यामध्ये काय होते, एक अधिक एक जवळ आलेले काय होते, अधिक एक मधला क अधिक आणि एक 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 पुढे एक मधला एक जवळ आले अधिक एक, त्याच्यामध्ये काय होतो, पहिला निघून जातो, म्हणजे पहिला निघून जातो याचा अर्थ काय, पूर्वरूप. ते पहिलं पूर्वरूप निघून जातं, दुसरं राहतं त्याला म्हणायचं पूर्वरूप. आता इथं न मध्ये न अधिक उ मध्ये कुठलं गेलं न, इथलं येईन के अधिक येईन काहीच गेलेलं नाही. इथं लाडू तर लाडू अधिक आठ कुठलं गेलंय, आपल्याला कुठलं गेलं पाहिजे, मागचं गेलं पाहिजे. एक अधिक एक पहिला गेला म्हणून ही पूर्वरूप संधी आहे. विसर्गापुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो, या नियमाने कोणता शब्द बनलेला आहे, विसर्ग आहे. हे सगळे विसर्ग येणार पुढं च छ आला पाहिजे. निश्चित, नि अधिक इच्छित, निश्चेष, नीच्या पुढं शेष, निश्चय, नीच्या पुढं चल, दुश्चिन्ह, दूच्या पुढं चिन्ह. इथं विसर्गाच्या पुढं च किंवा श छ आला, च आला किंवा श आला, च च्या पुढे छ, च किंवा छ आला तर या च छ चा काय बनतो, श बनतो. या पद्धतीने कोणता आलाय, निश्चय. नीच्या पुढे याचा विग्रह करणार, नीच्या पुढे विसर्ग अधिक चल, विसर्गाचा काय झाला, श. विसर्गाच्या पुढे काय आला, च. विसर्गाच्या पुढे च किंवा छ आला तर त्या विसर्गाचा काय म्हणतो, श बनतो, म्हणून इथं श झाला. त्याचा विग्रह काय, नीच्या पुढे विसर्ग अधिक चल. इथं बाकी इथं बा निसर्गाच्या विसर्गाच्या पुढे श आलाय, च छ आलाय का नाही, याचा विग्रह करून बघितलं पाहिजे. दुश्चिन्ह, तुझ्याकडे विसर्ग अधिक च आलाय, च चा छ झालाय का नाही ना. गरीबांचा चरितार्थ चालणे खूप अवघड असते. या चरितार्थ या आधुनिक शब्दाचा समानार्थी शब्द चरितार्थ म्हणजे उदरनिर्वाह. ना या उपसर्गाने पुढील कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होत नाही. कबूल, नाकबूल, पसंत, उमेद, समज, इथं नासमज होत नासमज. गणित तज्ञ या शब्दात एकूण किती वर्ण आले आहे, ग अधिक ग अधिक न अधिक ई रस्वई त अधिक आणि तज्ञ. पाहिलं ग अधिक आणि एवढं मोठं कुठपर्यंत चाललाय, दिल्लीला चाललाय का, बारीक काढायचं, बसलं तर पाहिजे, ते दिसलं तर पाहिजे. ग अधिक पेन नाही का व्यवस्थित लिहायला, गोटाने लिहिताय का पेन का गेले का गावाला, असं नाही. पेपरला तुम्ही बसताना तुम्हाला हे कळायला पाहिजे साध्या सोप्या गोष्टी. तू जागा तू आगोपणच करू नको. एकदा बघितलं, दोनदा बघितलं, एवढं पडद्याला चिटकून बसायचं काही कारण आहे का, जरा बाजूला बसायचं, पडद्याला बसतो, पडद्याला हात माग. ग अधिक दोन झाले, न अधिक दोन झाले, त अधिक दोन झाले, 2 4 6 झाले. आता इथं तज्ञ कसा बोलतो, नियम द अधिक न. आता इथं पुढं द अधिक न अधिक य, द अधिक न अधिक य अधिक असं चालणे. हा काय ज जोडलेला आहे, हा ज आहे. जे ज याची बोट काय, ज अधिक द
अधिक न अधिक य अधिक अ किती झाली याची फॉर्म्युला कुठे लिहिली याची त अधिक अ कुठे त अधिक अ आता याची पहा ज रे ग आणि जरा इथं बारीक पेन घ्या हातामध्ये पेन घेऊन काढायला येणार आता कसं ग अधिक ग मी म्हणजे ग अधिक रसवई पाहिजे दीर्घ नाही आता कसं त अधिक आता हा नियम आहे नुसता ज अधिक ज अधिक नियमचं काय होतं द अधिक न अधिक य अधिक अ ज ज नियमचं द अधिक न अधिक य अधिक अ याच्यात किती वर्ण आले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हा बऱ्याच वेळा दिसत नाही शब्द पण असं माहिती पण जेव्हा जेव्हा असेल तर तो दाखवला पाहिजे चला ओके मराठी संपलंय आता गणिताचे सगळे स्क्रीनला घेईन मी ओके काय अडचण नाही ज्याला थांबायचं असेल थांबा ज्याला जायचे तुम्ही घरी जयंती आहे जेवायला जाऊ शकता मला चालणार नाही ओके नको आहे समज आहे धावांना एक व्यवस्थित चांगला द्यायला मी काय सांगितले ज्याला थांबायचे मागचा फॅन बंद कारण पुढे या चला सर ही अशी नाशिक का नाही ही पण चालते नको चालती चालतं पण आपला टॅप खराब होईल नाही तुम्हीच बघा समजा काय हे एकदा मी लहान अक्षर मोबाईलची रेस दिसली पण पाहिजे त्या स्क्रीनला शोभेल अशी पण एक दिवस काय केसासाठी किती पातळ करून बारीक करून चालले का नाही ना त्याला थोडा ब्रॉडपणा पण पाहिजे म्हणून ती पेन वापरली चला 150 नंतर येणारी 27वी विषम संख्या कोणती 26वा प्रश्न 150 नंतर 27वी विषम आता इथं पहिली काढायची 151 50 नंतर येणारी पहिली विषम कोणती 150 नंतर येणारी पहिली विषम 151 किती काढायच्या झाली 27 गुणिले 2 गुणिले 2 काय केलं विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो मार्ग 26 गुणिले 52 151 आणि 52 एकंदर 3 अतिपदाशी 0 अचानक एकडे उत्तर काय 203 27वा प्रश्न पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही पहिला पर्याय 41 47 जोडमूळ आहे का आहे 41 43 जोडमूळ आहे का आहे ओके 17 19 आहे 71 73 आहे ही जोडमूळ का नाही मूळ आहे की हो जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ज्या दोन मूळ संख्येचा फरक 2 चा पाहिजे चला पुढील पैकी सत्य विधान 28वा प्रश्न पहिलं सत्य विधान काय पहा सत्य विधान कोणते दोन ऋण पूर्णांक संख्येची बेरीज ऋण पूर्णांक येते
प्रश्न क्रमांक 28 सत्य विधान कोणतं असं त्यांनी विचारलेलं आहे. पहा, दोन ऋण पूर्णांक संख्येची बेरीज ऋण पूर्णांक येते. वजा 5 वजा 3 याची बेरीज काय? वजा ऋणच येणार आहे. आपल्याला धन येणार आहे. ऋण संख्येची बेरीज कधी धन येणार नाही. ऋण पूर्ण येतात, याला 5 रुपये द्यायचे, त्याला 3 रुपये द्यायचे. हे काय वजा 8 येणार आहे. कधी ती धन येऊ शकेल का? दुसरं काय? 2 म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरं काय? 2 ऋण पूर्णांक संख्येचा गुणाकार ऋण येतो. वजा 5 गुणिले वजा 3 याचा गुणाकार काय आहे? प्लस आहे. वजा दुसरं चुकीचं आहे. तिसरं काय? कोणत्याही ऋण पूर्णांक संख्येची दुप्पट धन पूर्णांक येते. पहा, ऋण 5 ची दुप्पट केली तर ऋण 10 धन येईल का? कधीच नाही येणार. तर कोणतीही संख्या व तिची विरुद्ध संख्या याचा गुणाकार धन येतो. आता प्लस मधली आहे पहा, इथे मी 5 याची विरुद्ध संख्या कोणती? वजा 5 विरुद्ध, आणि याचा गुणाकार काय? वजा 25 प्लस येईल का? नाही, हे चुकीचे. उत्तर पहिलं पर्याय बरोबर आहे. 29वा प्रश्न, पुढीलपैकी सहमूळ संख्यांचा कोणता? सहमूळ संख्या पहिला पर्याय 15 45. हे पॅन चालू करते रे. दुसरं 7 49. तिसरं 9 16. चौथा 18 4. यातली सहमूळ संख्यांची जोडी कोणती? गट कोणता? सहमूळ आहे का 15 45? समूळ संख्या कशाला म्हणतात? ज्यांचा कॉमन फक्त एक येत असतो, एक शिवाय दुसरा कोणताही नसतो. याचा कॉमन 1 आहे, 3 आहे, 15 आहे, म्हणजे ही समूळ संख्या नाही. याचा 7 आहे, 1 आहे, 7 आहे, आणि ही समूळ संख्या नाही. 9 16 याचे कॉमन फॅक्टरचे फॅक्टर काय पडतील? 1 आहे, 3 आहे, 9 आहे. याचे 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 16 आहे. कॉमन काय? फक्त 1. ही समूळ संख्येची जोडी आहे. ज्या दोन संख्यांचा कॉमन आहे फॅक्टर फक्त 1 आणि 1च असतो, त्याला समूळ संख्या म्हणतात. तर याचं 8 आणि 4चा 2 कॉमन येतो. 1 2 कॉमन त्याच्यामुळे 1 पण आहे, 2 पण आहे, 2 संख्या आहेत. आपल्याला एकच बघता आलं पाहिजे, एकच. त्यामुळे ही समूळ संख्येची जोडी नाही. ही नाही. 30वा प्रश्न, चढत्या क्रमाने असणाऱ्या पूर्णांक संख्या कोणत्या? 30वा पहिला पर्याय 5 वजा 2 0. दुसरा पर्याय 5 0 वजा 2. तिसरा 0 वजा 2 5 वजा 2 0 5. संख्यांची रेषा किती आपल्या डोळ्यापुढे आली लगेच कळतं. डावीकडे मायनस असता पण 0 असतं, इकडे धन असतं. इथं वजा 0 आहे. या ठिकाणी हे चढत्या क्रमाने आहे, बाकीच्या या चढत्या क्रमाने नाही. चला 31वा प्रश्न, 2m अधिक 4 विषम संख्या. 2m अधिक 4 ही सम संख्या. तर त्यानंतर येणारी 15 ही विषम आहे. यानंतर येणारी 15 ही विषम. आता पहा, 2m अधिक 4 ही सम आहे. आपले पहिले विषम काढायचे म्हणजे काय करावं लागेल? याच्यात अधिक 1 केला काय झालं? पहिली विषम. आता आपल्याला किती काढायचे? 15 काढायचे. ते पहिली काढली राहिले किती? 14. म्हणजे 14 गुणिले 2 सोडवायचं. 2m अधिक 4 अधिक 1 अधिक 14 गुणिले 28. 4 1 5 29 28 5 33. 2m अधिक 33. पर्याय क्रमांक 3. 32वा प्रश्न, जर 3 ने काही समसंख्यांना निषेध भाग जात असेल तर त्या समसंख्याला कशा म्हणतात? आता 3 ने भाग जाणाऱ्या समसंख्या त्या मध्ये पुढे 3 ने भाग जाणाऱ्या समसंख्या 6 12 18 24 30. बस 3 ने भाग जाणाऱ्या सम घेतले, विषम चालणार नाही.
त्यांनी काय झालं 3 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना कशाने 30 चे भाग झाले. पहिला पर्याय 4 ने जातो का सगळ्यांना नाही. दुसरा पर्याय 6 ने जातो. तिसरा पर्याय 4 व 6 ने नाही. चौथा पर्याय 8 ने नाही. तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 6. 33वा प्रश्न दोन संख्यांची बेरीज 30 असून त्याच्यातील फरक 6 आहे तर मसावी किती. आता दोन संख्यांची बेरीज 30 बेरीज दिली फरक 6 दिलेला आहे. बेरीज आणि फरक भागिले 2 केलं की मोठी संख्या येईल. 36 भागिले 2 केलं तर मोठी संख्या काय येणार आहे 18. लहान संख्या काढायची असेल तर बेरीज वजा फरक भागिले 2. 36 मध्ये 6 गेले 24 भागिले 2 12. याचा 12 आणि 18 याचा मसावी किती येणार आहे 6 आहे. उत्तर 6. पर्याय क्रमांक 2. इथे फरक 6 आहे म्हणून मसावी 6 असं नाही बरं का. ही संख्या काढतात. 34वा प्रश्न सहमूळ संख्यांबाबत असत्य विधान. 2 पर्याय योजना. पहिला क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. क्रमवार 5 उदाहरण घेतलं 4 5 सहमूळ संख्या आहेत का. सहमूळ संख्या कशाला फक्त त्याचा एकच विभाजन 4 आणि 5 विभाजन पाहून एकच 9 10 घेतलं त्याचा एक क्रमवार संख्या सहमूळ संख्या. हे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणलेलं आहे सहमूळ संख्या या फक्त विषम संख्या असतात. सहमूळ संख्या या फक्त विषम संख्या असतात. आहे का इथं फक्त विषम एक समय एक विषम असं बी असू शकतं. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं. पहिलं बरोबर आहे दुसरं चुकीचं. तिसरं विधान काय म्हणताय सहमूळ संख्याचा एक हा सामायिक विभाजक असतो. बरोबर आहे एक हा विभाजक त्यांचा असतो. दुसरा कोणता विभाजक नसतो. चौथं परस्पर विरुद्ध संख्या सहमूळ संख्या असतात. 5 आणि वजा 5 हे समूळ संख्या आहेत का नाही. त्यांना 5 जातो ना भाग. त्यामुळे विरुद्ध संख्या या समूळ संख्या नाहीत. 20 आणि वजा 20 ते फॅक्टर निघणार आहे तो 20 निघणार आहे. 1 आणि निघेल 20 निघेल 2 आले ना कॉमन बाकीचं राहिलं नाही. म्हणजे या समूळ संख्या नाही. पहिला आणि तिसरा हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34. आपल्याला काय विचारले सत्य असत्य विधान. मी पहिला आणि तिसरं सत्य दुसरं आणि चौथं असत्य. आपल्याला असत्य विचारलेलं दुसरं आणि चौथं. 35वा प्रश्न पहा 35 8 4 0 स्टार या संख्ये स्टारच्या जागी समान अंक असून त्याला 9 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी असणारा अंक कोणता. 3 1 5 2 पर्याय 9 ने भागला म्हणजे काय 9 ची कसोटी अंकाची बेरीज इथं केली किती येते 8. आता इथं कोणता अंक घेतला तर 9 बेरीज का नाही. जी बेरीज इथं किती आणायला लागेल 8 आणायला लागेल. 8 आणायची असेल तर कोणता अंक घेतला पाहिजे 5. उत्तर पर्याय क्रमांक 3. 36वा प्रश्न XYZ XYZ या पूर्ण संख्या असतील तर खालीलपैकी असत्य गुणधर्म कोणता. X, Y आणि Z या पूर्ण संख्या तर खालीलपैकी असत्य गुणधर्म कोणता. पहिला X आणि Y Z X आणि Y आणि Y आणि Z ही सुद्धा पूर्ण संख्या असते. आपल्याला असत्य विचारलेले पूर्ण संख्या असेल तर त्यांची बेरीज पूर्ण संख्या येणार आहे. त्यामुळे X अधिक Y
आणि y अधिक z याचे उत्तर काय येणार आहे? पूर्ण संख्याच येणार आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं काय दिलंय? x अधिक z, x अधिक z बरोबर y अधिक x असं कोणी सांगितलं? या सारख्या आहे का? नाही ना. त्यामुळे x ची किंमत वेगळी, y ची किंमत वेगळी, z ची किंमत वेगळी. x ची z ची बेरीज आणि y ची x ची बेरीज सारखी असं सांगता येईल का? नाही. हे पहिलं दुसरं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं विधान काय होते? शून्य गुणिले y बरोबर y अधिक शून्य. आता बघा कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? शून्य. मग y अधिक शून्य केला शून्य येणार आहे का? हे तिसरा पर्याय पण चुकीचा आहे. दुसरा चुकीचा आहे, तिसरा चुकीचा. पहिला बरोबर होता. चौथा काय म्हणजे x अधिक y अधिक z. x अधिक y अधिक z बरोबर x अधिक y अधिक z. आता इथं ब्रॅकेट काढून टाकलं तर काय होईल? x अधिक y अधिक z. इथं ब्रॅकेट काढलं तर x अधिक y अधिक z. हे दोन्ही बरोबर येणार आहे. इकडे x y z ची किंमत, इकडे x y z ची किंमत. हे बरोबर आहे. पहिला आणि चौथं बरोबर आहे. दुसरा आणि तिसरं चुकीचे. आपल्याला चुकीचं विचारले पर्याय क्रमांक 2 आणि 3. 37वा प्रश्न वजा 37वा प्रश्न वजा 7/3 वजा 2/5. इथं वजा अंशाला लिहिले आणि इथं 1.2 अंशाचे 3 त्याचा उत्तर दाखवा. आता इथं पहा, हा सगळ्यात मोठा सगळ्यात पूर्णांक आहे. आता या दोघांमध्ये लहान कोण? उत्तर का 2 लावायचं? पहिल्यांदा 2 अंशाचे 3 येणार. त्यात प्लस होते. 0 देखील या दोघांपेक्षा मोठे. याच्यामध्ये लहान कोण? इथं दशांश चिन्हामध्ये करा. 3 दुने 7 दशांश 2च्या पुढे येणार आणि इथं 5 0.4 येणार. मी याला जास्त करेन, याला जास्त देणे, याला कमी देणे. हा मोठा आहे, हा लहान आहे. सगळ्यात मोठा हा, त्यापेक्षा वजा 2/5 लहान, सगळ्यात लहान वजा 7/3 हा उत्तर घेणार आहे. आपल्याकडे 5 क्रमांक 2. हा 31वा प्रश्न 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तर 3 अंकी लहानात लहान मिश्र संख्या याचा गुणाकार किती अंकी आहे? किती आहे तो विचारला. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी. आता पहा 4 अंकी मोठ्यात मोठी मिळली. आपल्याला सम पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? इथं फक्त 8 आणि 3 अंकी लहानात लहान मिश्र. 3 अंकी लहानात लहान कोणते? 100. तर आपल्याला मिश्र पाहिजे म्हणजे काय होईल? 100. याचा गुणाकार किती आहे? आता इथं गुणाकार केला पाहिजे. इथं तो 4 7 वगैरे असं करून चालेल. तर 100चा पाठ हा अवघड आहे का? 100 8 800 108 808 4 80 100 9 900 909 909 मध्ये 989 100 9 900 909 909 ते मिळेल 98 998 आणि मध्ये 9 मिळाले. 909 अधिक 98 98 मध्ये 9 मिळाले 1007 याचे 100 900 190 909 909 अधिक 100 900 1009 किती अंकी उत्तर 1 2 3 4 5 6 7 अंकी उत्तर येते. पर्याय क्रमांक 1. जर इथं तुम्ही गुणाकार 100 ने केला असतं तर काय असतं? 100 ने केलं असतं तर ते 2 शून्य आले असते. तिथं 6 अंकी झालं असतं. इथं गुणाकार करून बघणं गरजेचं आहे. त्यामुळे इथं 100 ने बोलून बघून बघितलं तर 100चे 2 शून्य फक्त इथे लागले असते. पण इतर सोपी पद्धत होती बा 100 ने गुणलं असतं तर काय आलं असतं? इथं 2 शून्य आणि याच्यामध्ये 101 मिळवला
101 नाही, 9,998, 9,998 ची 101 पट, 100 वेगवेगळी 9,998 ची 100 पट झाली, एक पट राहिली 9,998 याच्यात ऍड करा, 9,998. मग याची बेरीज 0, 9, 8, 17, 9, 8, 19 म्हणजे 10, 0, 197. आता बरोबर 7 अंकी उत्तर येते. चला पुढे सर्वात मोठी संख्या 39. वजा 4/7. दुसराकडे आहे 25/9 चं वर्गमूळ. तिसरं वजा 27/9. चौथा वर्गमूळ 4.4. आपल्याला काय विचारलं, मोठी संख्या ते मायनस मध्ये उत्तर मोठी येणार आहे का? आता 25/9 त्याचा वर्गमूळ काढलं तर 5/3 दशांश करू. इथं काय होईल, वजा वजा आधी पण आहे म्हणजे 29 सॉरी 27 इथं वर्गमूळ 3 म्हणजे 27 नाव उत्तर. आणि याचं 21चा वर्ग 441 दशांश संख्येचा आहे. यात सगळ्यात मोठं कृत्रिम उत्तर येते. याचा अर्थ काय 9पेक्षा मोठे येणार का नाही, इथं सगळ्यात मोठे येते पर्याय क्रमांक 3. 2 अंकी संयुक्त विषम संख्या. आता 2 अंकी हा प्रश्न दिसतो एकदम साधा सिंपल पण फसवा असतो आणि इथं मुलं फसतात. पहा 2 अंकी संख्या किती आहे, प्रश्न क्रमांक 40. 2 अंकी संख्या 9 आहे. ओके, त्याचं काय आहे, विषम संख्या. आता विषम किती असणार आहे, सम 45 विषम 45. त्यावर संयुक्त पाहिजे, आपल्याला कसल्या काढून टाकले पाहिजे, मूळ काढून टाकले पाहिजे. मूळ संख्या 2 अंकी, यातली एकूण मूळ संख्या किती, 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या. यातले एक अंकी कोणते, 2, 3, 5, 7. या 4 एक अंकी राहिले किती, 21 मूळ संख्या. या सगळ्या 2 अंकी. मग 45 विषम आहे, त्यातनं 21 मूळ संख्या घालून घ्या, राहिल्या किती, एवढ्या सगळ्या संयुक्त. 55 21 गेल्या, 24 या कसल्या येणार, संयुक्त पण आहे आणि विषम. पर्याय क्रमांक 3 आहे. पुढे 41 ते 45 संख्या रेषेचे निरीक्षण करा. संख्या रेषेवरती आहे 41 ते 45 4 प्रश्न आहेत. पाहिजे ए एफ डी एच सी जी ई बी. जीची किंमत दिलेली 1/3, एफ ची किंमत दिलेली -1. या दोघांच्या मध्ये 0 येणार आहे, त्याच्यामध्ये 0 येणार आहे. मग इथं याची काय तुम्ही काय घ्यायला इथं -1 इथं -3 म्हणजे काय होणार इथं -3/3. आता याच्यामधला फरक काढायचा. इथं मध्ये 0 कुठेतरी येईल, 0 पासून 1/3, 0 पासून मायनस मध्ये, म्हणजे याच्यामधलं अंतर 1/3 वजा 3/3. 1 देण्याची 3/3. याच्यामध्ये किती भाग जे अंतर आहे हे काढताय, मग त्याचे किती भाग केले म्हणजे एका भागाची किंमत काढताय आणि ते टॅली पण करायचं. ओके, इकडे वजा करायचं असतं, इकडे आधी करायचं.
इकडे जर दुसरं म्हणजे इथं वजा 3/3 अधिक 1/3 केलं असतं तरी चालतं, फक्त ते मायनस मध्ये येत नाही, मायनस मध्ये आलं तर ते प्लस मध्ये हे तसं. आणि इथं वजा वजा अधिक होईल 1/3 अधिक 3/3 7 काय 4/3 हे इथनं इथपर्यंतच्या भागाचं अंतर. 4/3 किती भागाचं अंतर आहे? 1 2 3 4 4 भागाचं अंतर 4/3. एका भागाचं अंतर ज्याला भागिले 4 केलं पाहिजे, भागिले 4 जी 4 असं लिहिले 4 म्हणजे 4/1 भागिले म्हणजे उलटून गुणिले काय 4/3 गुणिले 1/4 म्हणजे काय लागेल 4/12. संक्षिप्त करून दिलं तर 1/12 एका भागाचे. इतर 1/3 मग इतर 1/3 इकडे वजा इकडे करायचं आहे. 1/3 काय होईल 0. इथे काय होईल आता ही माप वरती लिहितो मी 0 याची किंमत त्याची वजा 1/3 त्याची वजा 2/3 त्याची वजा 3/3 आलं का बरोबर. हे टॅली करून बघायचं. एखादा मला असं इकडं बुकलच केलं असतं तर काय फरक पडतो वजा 1 प्लस 1/3 मग हे वजा आणि प्लस नाही, हे वजा असलं तरी त्याला धरायचं वजा करायचं नाही, त्याला 1 अधिक 1/3 असं 3 अधिक 1/3 त्याची काय होणार आहे त्याची काय म्हणजे 1/3 केला तिप्पट होईल 3 अधिक 1 तर याला 4/3 अंतर तरी मायनस मध्ये नसतं, त्यामुळं 4/3 4 भागाची किंमत एका भागाची किंमत त्याला भागाने 4 केलं 4ला 4 केले 1/3 उत्तर येते. ओके. आता इथे एका भागाची किंमत आली एच हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो उत्तर निघाले. एच हा कोणती संख्या दर्शवतो वजा 1/3 काय 1/3 वजा 1/3 पर्याय क्रमांक 30. लेंथ डीबी बरोबर केली डीबी इथे डी आहे इथे बी आहे. एका भागाची किंमत किती 1/3 2/3 3/3 4/3 उत्तर किती येणार आहे 5/3. पर्याय क्रमांक 1. लेंथ डी ची वजा लेंथ एसी 43वा प्रश्न लेंथ डी जी अधिक लेंथ एसी अंतर बी पासून जी पर्यंत किती भाग होतात पहा 1 2 3 हे 3 भाग एसी 1 2 3 4 3 आणि 4 किती झाले 7 भाग. एक भाग बरोबर 1/3 7 भाग बरोबर 7/3 आहे का पर्यायामध्ये 7/3 नसेल तर त्याचं पुन्हा एकदा पूर्णांकामध्ये करा. 7/3 ला काय होईल 2.1/3 आहे का पर्यायामध्ये आहे 7/3 आहे का 2.1/3 आहे. बिंदू ए अधिक बिंदू बी बरोबर की बिंदू ए चं काय होईल वजा 4/3 आणि बिंदू बी बरोबर 0 1/3 2/3 4/3 हा वजा 4/3 आहे हा 4/3 आहे. याची काय 1/3 2/3 3/3 बी ची किंमत येणार आहे 3/3 बी ची किंमत आहे वजा 4/3 आणि बिंदू बी बरोबर 3/3 याची बेरीज विचारली. हे अधिक म्हणते काय म्हणलं त्यांनी अधिक म्हणते. इथं काय होईल बघा इथं तुम्हाला अंतर दिलं नाही लेंथ नाही वजा 4/3 आणि 3/3 त्याचा छेद सारखा काय 3 होईल वजा 4 अधिक 3 उत्तर काय झालं वजा 4 मधून 3 गेले वजा 1/3 पर्याय क्रमांक 4.
रेट सीबी बरोबर किती? सीबी इथं सी पासून बी मध्ये ते तर एका भागाची किंमत काढली आपण 1/3 सीबी 1 2 3 भाग एका भागाची 1/3 3 भागाची किंमत 3/3 म्हणजे काय येणार आहे उत्तर 1 3/3 म्हणजे 3/3 बरोबर 1 पर्याय क्रमांक 39 चा पर्याय क्रमांक किती येणार आहे पहिला. ओके असा संख्या मालिकेचे असे 5 प्रश्न एका प्रश्नात दिले होते. आता असे प्रश्न परीक्षेला येत एका 5 प्रश्न आता हे सराव काय एका विशिष्ट घटकांना जरा वेगळे दिलेलं असतं. आता हे चला पुढील प्रश्न पहा. खालील कोणता पूर्णांक 8 व 9 यांच्या दरम्यान आहे? 46 8 आणि 9 यांच्या दरम्यान पहिला पर्याय 125 अंश छेद वजा 15 दुसरा 74 अंश छेद 9 तिसरा वजा 42 अंश छेद वजा 5 चौथा आहे 56 अंश छेद 3 8 आणि वजा नाही. आता इथे पहा याचं उत्तर पहा वजामध्ये आहे. छेदाला असलं तर तेव्हा क्रिया करतो आपण पाऊसला घेतो 20 राहिली बाकी 5/15 हे मायनस मध्ये येणार आपल्याला प्लस मध्ये पाहिजे आज प्लस मध्ये नाही. आता इथे गेलं तर 9 8 72 आणि शून्य घेतला 2 पहिले 9 जुने 8 म्हणजे दशांश 8 दशांश 8 आणि 9 च्या मध्ये येणार आहे. इथे वजा वजा 85 40 बाकी 2 राहिले 25 8 आणि 9 च्या दरम्यान येणार आहे. मायनस मायनसचा प्लस होणार आहे 56 अंश छेद 13 इकडे वजा सुद्धा नाही 3 चौक 52 बाकी राहिली 4 3 39 वजा प्लस 8 आणि 9 च्या दरम्यान दुसरा आणि तिसरा हे पर्याय 8 आणि 9 च्या दरम्यान 8 पेक्षा मोठे 9 पेक्षा लहान. 47वा प्रश्न n/5 ही संख्या सम असल्यास तिच्या पुढची 7वी विषम ही सम आहे. पुढील 7वी विषम पाहिजे. ही सम मध्ये काय केलं अधिक 1 केला तर पहिली विषम आली राहिल्या किती काढायच्या 6 अधिक 6 गुणिले 2 इथं n/5 अधिक 1 अधिक साईड 12 12 ने 13 n/5 अधिक 13 म्हणजे 13/1 एक सारखा करा 5 याची 1 पट अंशाची 1 पट छेदाची 5 पट अंशाची 5 पट 3 5 5 n अधिक 65/5 ही येणार आहे n अधिक 65/5 तर 65 अधिक n/5 पर्याय क्रमांक दुसरा n/5 आणि त्याला 5/5 अगोदर करायचे का अगोदर केलं असतं काय झालं असतं बोला n/5 अधिक 5 ओके पुन्हा 16 का 12 करायचे तर अधिक 12 म्हणजे 12 चे पुन्हा इथं 5 केला पाहिजे ह्याचा 5 केला तर 12/5 झाला सॉरी 60/5 होईल n अधिक 5 हे 5 अधिक पुन्हा इथं 5 म्हणजे n अधिक 5 60 n अधिक 65 मग ते लिहिले 65 अधिक n/5 चालेल का चालेल. पर्याय क्रमांक 2 हसवा तिथे पहिला 65 येऊन दिले हसवा इथं 65 अधिक येईल काय आणि n अधिक 65 उत्तर असं नाही हसायचं नाही. तर 48वा ए अपॉन बी मध्ये बी बरोबर 5 आणि ए बरोबर वजा 3 असल्यास बी ची गुणाकार बी ची
गुणाकार व्यस्त हे आपण बी मध्ये बी बरोबर पाच ए बरोबर काय म्हटलेलं आहे वजा ए बरोबर वजा 3 बी बरोबर 5 आपल्याला काय विचारले बी ची गुणाकार व्यस्त बी ची गुणाकार व्यस्त पाहिजे पण बी ची गुणाकार बी ची किंमत काय आहे 5 आहे बी चे गुणाकार असते 5 ची वजा 5 येईल सॉरी 1/5 येईल हाँ प्रश्न काय चुकलाय का बी ची गुणाकार व्यस्त नाही तर ए आपण बी ची गुणाकार व्यस्त दुरुस्ती करू नका काय वजा 5 3/5 ची गुणाकार व्यस्त काय होईल हे आपण बी आहे ना हे आपण बी ची आपण त्यात किंमत बदल वजा 3/5 ची गुणाकार व्यस्त वजा 5/3 यानी आपण बी ची गुणाकार व्यस्त वजा 5/3 याचं उत्तर काढायचं आपल्याला याचं उत्तर काय आहे याचा 5/3 आहे का पर्यायामध्ये चौथा पर्याय 5/3 म्हणजे वजा 5 याला कशाच्या चिन्हामध्ये केलं तर काय होते 1.6 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 म्हणजे पर्याय 2 आणि 3 चुकीचा आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक हा पर्याय क्रमांक 1 आहे हा पर्याय क्रमांक 4 तर 49वा 7 हा अंक असला अंक असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्याबाबत असत्य विधान कोणते 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या कोणकोणते 17 37 47 67 97 कसे 29 ते 87 याच्याबद्दल असत्य विधान का असत्य विधान कोणते पहिलं अशा संख्या फक्त 8 आहे पुन्हा एकदा चेक करा वाटल्यास 17 नंतर कोणती येते 27 मूळ आहे का म्हणजे तिकडे ज्या आपण दिलेलं बरोबर 37 मूळ आहे 47 आहे 57 19 57 आहे 77 आखरीसाठी 77 87 29 27 नीती मूळ संख्या नाही जे दिलेल्या मूळ संख्या किती आहे 5 त्यांनी म्हणजे 8 आहे पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं काय म्हणलंय या सर्व संख्येचा मसावी 1 येतो बरोबर की इथं मसावी 1 संख्या येतो तर मूळ संख्येचा मसावी 1च आहे तिसरं सर्वात लहान सर्वात मोठ्या संख्येचा मसावी 1669 तर मसावी 1649 मसावी किती येणार आहे 1 येणार तर सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठ्या यांचा हा काय येऊ शकेल लसावी यांनी म्हणले मसावी येऊ शकेल का नाही या संख्येचा 7 हा फक्त एकच विभाजक आहे विभाजक कसं आहे त्याचं नाही तर काय दिले 49 चुकले तिथे पर्याय क्रमांक 4 49 प्रश्न पर्याय क्रमांक 4 एकच विभाजक आहे हे चुकीचे चौथं विधान चुकीचे
त्याचा लसावी येते का सोबत 97 गुणिले 17 केले तर 37 19 असेल. 11 53 53 11 164 लसावी इतर दुरुस्ती केली नसताना तर हे बरोबर येईल. आणि तर अशा फक्त 8 संख्या आहे, फक्त 8 अशा संख्या फक्त 8 आहे. 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या इतर प्रश्न एक साडे 7 काढले राहिल्या कुठले 71 73 79 या घेतल्या का नाही ना. या 5 ऐकून या 3 8 पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं तिथं मसावीच्या तिथं लसावी केला हे बरोबर होणार आहे. पेन घेऊन ते मला दुरुस्ती करता येईल, हा प्रश्न क्लिअर होईल. सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांचा लसावी 1689. प्रश्न क्रमांक 50 721 ते 730 या दशकातील विषम संख्येची बेरीज 721 ते 730 या दशकातील जी इथं 721 ते 721 पण धरायचे 721 723 725 727 719 यांची बेरीज म्हणजे काय आलं मधल्या संख्येची 5 पट 5 संख्येमधली संख्या 725 5 5 25 5 2 5 म्हणजे 10 1200 2 35 3625 पर्याय क्रमांक 2 50वा पर्याय क्रमांक 2 बरोबर. बेरीज केली आपण अशी तरी काय माझी अडचण नाही. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं 721 आणि 729 त्याची बेरीज किती येते 9 शून्याचे 2 4 5 7 14 भागिले 2 केले 725 बरोबर आहे. पुढील प्रश्न 51 सर्वात मोठा 3 अंकी पूर्ण पूर्णांक संख्या इथं प्रश्न असे प्रश्न टाकले खूप छान. म्हणजे असे 4 प्रश्न जरी परीक्षेत संपूर्ण पेपर मध्ये वेगवेगळे आहे तरी आपल्याला त्याच्यात आनंद आहे. प्रश्न क्रमांक 51 सर्वात मोठी 3 अंकी ऋण पूर्णांक मोठी 3 अंकी ऋण व 3 अंकी धन पूर्णांक 3 अंकी धन पूर्णांक सर्वात मोठी 3 अंकी ऋण माझा 100 इकडे बाकी जातात आणि 3 अंकी सर्वात मोठी 999 100 सगळ्यात लहान 3 अंकी लहान 3 अंकी सर्वात मोठी आहे बरोबर 3 अंकी धन सत्य विधान याचा गुणाकार वजा 99900 वजा 99900 बाय कसे किलो सेट गुणाकार 999 बरोबर. दुसरं काय याचा भागाकार वजा 9.99 भागाकार म्हणजे 999 भागा अंश लागला 202 संख्येच्या बरोबर आहे. दुसरा पहिला बरोबर दुसरा बरोबर तिसरा बेरीज 898 का बेरीज याची बेरीज केली तर काय होणार प्लस आहे आणि मायनस म्हणजे 999 899 ही बेरीज 800 वजा बेरीज किती 898 का नाही किती येणार आहे 900 899
990 100 गेले 890 म्हणजे 890 चुकीचं. चौथं वजाबाकी 0 तिची वजाबाकी केली तर 0 का नाही म्हणजे हे चुकीचं आहे. वजाबाकी वजा 100 वजा 990 वजा 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 किती होणार आहे 990 100 वजा 1000. ते चुकीचे आपल्याला सत्य केल्यानंतर पहिलं आणि दुसरं सत्य 51 पर्याय क्रमांक 1 आणि 2. 52वा प्रश्न वजा 15/7 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्येतील फरक आहे. 52वा प्रश्न वजा 15/7 ची गुणाकार व्यस्त काय येईल? वजा 715 याची बेरीज व्यस्त आणि 15/7 आणि याची काय म्हणलेलं आहे त्याच्यामधला फरक वजा 715 वजा 15/7 बरोबर किंवा याचा छेद सारखा करा म्हणजे 7 5 दशमिक 7 कोण वजा 49 याची 15 कोण वजा 225 वजा 225 मध्ये 49 50 275 274 वजा 274 ची 105 आहे का पर्यायामध्ये पहा वजा 274 ची 105 पहिला पर्याय आहे तो फक्त देताना असं लिहायचं असं लिहा 274 छेद वजा 105 चालेल. आता काही छेदाला असलं काय अंशाला असलं काय जो क्रमांकाला असलं काय चालतं. पर्याय क्रमांक 1 बारांचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. दोन पर्याय बरोबर आहे. ओके 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 याचा आपण अंशांक घेतलं तर इथे 112 गुणे 210 राहिली बाकी किती 64 छेद 105 उत्तर 90 मध्ये पाहिजे. लिहिता आहे का पर्याय 2.64 छेद 105 वजा पर्याय क्रमांक 4 1 आणि 4 पर्याय आहेत. तर 53 संख्या रेषेवरती 53वा प्रश्न आहे की हा बिंदू वजा 4/3 हा बिंदू 21/4 दाखवतो पी आर ची लांबी. आता तुम्हाला मागाशी सांगितलं की याच्यामधनं इकडे मायनस मध्ये इकडे जी 21/4 इकडे इथं शून्याकडे 21/4 आणि इकडे वजा 4/3 मी काय करायचं आधी करून टाकायचे वजा जरी असले तर ते आधी करून टाकायचे. साधा सोपं म्हणजे 21/4 अधिक 4/3 इथे बेरीज करायची छेद सारखा करा. तुम्ही असं मांडलं की वजा इकडे वजा असतं वजा 4/3 कधीच आणि इकडं हे आहे याच्यामध्ये आधी असं डायरेक्ट वजा 4/3 आणि 21/4 असं नाही फक्त 21/4 मध्ये आधी 4/3 साध्या सोप्या भाषेत येते. याची 12 आणि याची 53 21 63 याची 54 16 6 3 9 6 1 7 79/12 मायनस मध्ये उत्तर नसतं 79/12 तर पर्याय असं नाही 12 72 अखेर 7/12 6 तुम्हाला 7/12 पहिला पर्याय आहे 53 उत्तर पर्याय क्रमांक 1. तर पुढे 54वा प्रश्न वजा 16/5 हा पूर्ण कोणत्या क्रमांकाला अगदी जवळ आहे. वजा 16/5 इथं दशांशामध्ये केलं तर काय होईल 3 वजा 3.2 कोणत्या पूर्णांका जवळ आहे वजा 3च्या जवळ आहे. 4 लांब आहे ना एकदम 0.8 जावं लागेल. ह्या जवळ कुठं आला
वजा 3च्या 3.5 3.3.4 पर्यंत 3 ला जाऊ 3.5 गेला की तो 4 ला जाऊ मग 3 ला जवळ नाही इथं उत्तर 3.5 पेक्षा लहान आहे तो 3 ला जवळ आहे उत्तर वजा 3 ला पर्याय क्रमांक 3 54चा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे का बघा तुम्ही बरं का तिथं चुकीचं तिथं वगैरे असलं तर सांगा पुढे 55वा प्रश्न संख्या रेषीय होते यम इथे दिलेले वजा 2/5 टी इथे दिलेले 4.1 अंशाचे टी यम बिंदूचे टी पासूनचे अंतर दोन पर्याय यम बिंदूचे टी पासूनचे अंतर आता इथे मध्ये 0 येणार लक्षात ठेवा हे मायनस मध्ये इथे या 0 पासून हे किती 4.1 अंशाचे आणि इकडे मायनस आहे म्हणजे हे अंतर मायनस 2.5 आहे जी जेव्हा हे अंतर याची काय करावं लागणार आहे बेरीज करायला म्हणजे साध्या सोप्या भाषेत हे तुम्ही काय करा यामध्ये याचं निर्देशांक 4.1 अंशाचे 3 अधिक 2 दशांश चिन्ह 5 याचं दशांश चिन्हामध्ये करा की अंश चिन्हामध्ये केलं तर 3/4 आणि 13/3 अधिक याचं काय होणार 25/10 दशांश चिन्हामध्ये केलं 5/2 केलं तरी चालेल 5/2 करा त्याचा छेद सारखा करा 6 होईल याची दुप्पट 26 याची तिप्पट 15 26 आणि 15 41 6 आहे का बघा नसेल तर पूर्णांक अपूर्णांकामध्ये करा पूर्णांक अपूर्णांकामध्ये केलं तर काय होईल साई 36 पहिली बाकी 5 आहे का बघा 6.5/7 पर्याय क्रमांक 2 आणि 2 पर्याय बरोबर आहे आणि दुसऱ्या दशांश चिन्हामध्ये केलं तर काय होईल 36 5 राहिले 6 8 48 3 राहिले 2 राहिले 6 8 बाकी 2 राहिले पर्याय क्रमांक 4 2 आणि 4 पुढे 56 2/9 मध्ये 4/9 किती वेळा ठेवल्यास बेरीज 2 आणायची असेल कधी छेदाची बेरीज होते का जे वरती आपल्याला किती अंश आला पाहिजे 18 येण्यासाठी 2 मध्ये 4 किती वेळा मिळवला एक 18 आणायची का एकदा मिळवला 6 दोनदा मिळवला 6×4 10 तीनदा मिळवला 14 चारदा मिळवला 18 मग इथं 18 करायचे म्हणजे 18 मधनं 2 गेले 16 बारवीले 4 केले तर 4 उत्तर 4 मिळाले हे समजून असं केलं मांडायचं 18 आणायचे जिथे 4 एकदा मिळवला लगेच पुढं 2दा मिळवला 3दा 4 अशा पद्धतीने दाखवा काय केले 4 वेळा मिळवलं 16 2 18 पुढे 57 प्रश्न एका संख्येची 3 पट त्या संख्येपेक्षा 18 ने मोठे आहे तर त्या संख्येचा दुसरा घात आता माहित नाही सध्या x मान x ची 3 पट म्हणजे 3x ही त्या संख्येपेक्षा 18 ने मोठी ही त्या संख्येपेक्षा 18 ने मोठी म्हणजे x साठी 18 x एका संख्येची 3 पट ही त्या संख्येपेक्षा 18 ने मोठी म्हणजे 18 इथे काय होणार 3x बरोबर x साठी 18 तिकडे x साठी किती इकडे पाठवा 5 जाऊ 3x वजा x बरोबर 18 3x मध्ये गेले 2x बरोबर 18 x बरोबर 18 भागिले 2 9 मग आपल्याला उत्तर काय मिळालं की ताळा म्हणून बघा 9ची 3 पट 27 9 पेक्षा 18 ने मोठी आहे का आहे मग आपल्याला विचारलंय काय त्या संख्येचा दुसरा घात 9 चा दुसरा घात 81 पर्याय क्रमांक 4 याला आहे
प्रश्न क्रमांक 58. ही सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे, तर तिच्या आधीच्या तिसऱ्या मूळ संख्येतील अंकांचा गुणाकार. आता इथं कशासाठी पी ही म्हणायची गरज आहे? सरळ म्हणलं असतं सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्येपेक्षा अगोदरची तिसरी मूळ संख्येतील अंकांचा गुणाकार केली, काय अडचण होती त्याला? असं लपून काय विचारायची कारण नव्हती. सरळ प्रश्न कसे स्पष्ट असावे. अवघड असू दे किती प्रश्न, अवघड बद्दलची अडचण नाही. ही सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे? 2 अंकी सर्वात मोठी 97. कितवा प्रश्न आहे? 97. तर तिच्या आधीची तिसरी, तिच्या अगोदरची पहिली कोणती? मूळ संख्या पाठ नाही तुझ्या. 89, 71, 73, 79, 83. 71, 73, 79, 83, 89, 70. त्याच्या अगोदरची पहिली, दुसरी, तिसरी या संख्येतील अंकांचे अंकाचा गुणाकार. 7 नव्वे 63, पर्याय क्रमांक 3, 58 3. पुढे 59 बघा. 554 ही 2 संख्या रोमन संख्या कशी नाही? रोमन मध्ये घ्यायची. एल सी डी एम. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एल म्हणजे 1000. 500 म्हणजे 54 म्हणजे 50, 4 DLIV. पर्याय क्रमांक 1. त्यामुळं 59 2, 58 2, 58 3 आणि 59 1. तर 60वा प्रश्न. 601 ते 700 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज. 601 ते 700 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. 601 पदार्थी 700 पदार्थ. सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. 601 ते 700 संख्या झाल्या किती? 100. एक प्रश्न 100 होतात. इथं गेली 600 700 1300 गुणिले 50 करून दिलं 50. हा शून्य मांडून टाकला. 5 1 5, 5 0 0, 5 0 15, 5 केले, 5 5 ने 65,050. इथं 65,050 पर्याय क्रमांक 1 आहे. दुसरं काय किती मांडणी बघा याच्यामध्ये. इथं पहा वेगळी पद्धत कशी वापरली पहा. पहिली संख्या आणि शेवटची संख्या याची सरासरी नाही कळत ना, किती करायचं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 याची सरासरी. याची बेरीज काय देणार आहे? 1300 भागिले 2 म्हणजे 650.5. किती संख्येची सरासरी आहे? 100ची. म्हणून गुणिले 100. ही एक पद्धत आहे गणित सोडवण्याची. आणि हा पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. तिसरं एक बरोबर आहे आणि पहिलं एक बरोबर आहे. ओके. तर 61 संख्या रेषा काढा. P Y B Q पुन्हा X U Z R T
यस. काय म्हणले इथं माहिती दिलेली आहे वजा 0.4 आजची किंमत दिली 8/10. दोघांच्या मधलं अंतर काढायचं असेल तर काय करायचं आता आपल्याला एकदा दोनदा तीनदा झाले बेरीज करायची 8/10 अधिक 0.4 अंशछेदामध्ये मांडाई 8/10 अधिक 4/10 उत्तर किती येणार आहे 12/10. किती भागायचं किंमत आहे 1 2 3 4 5 6 भागाची 6 भागाची 12/10 एका भागाची याला भागिले 6 करा या छेदाला भागिले करा त्याला छेदाला गुणिले 6 म्हणजे काय येतं 12/60 संक्षिप्त करून दिलं 1/5 एका भागाची किंमत. इथं छेद 5 इथं 4/10 येते. इथं आपण 1/5 आपल्या इथं छेद किती येऊ 10 छेद 10 करा म्हणजे काय 1/10 म्हणजे छेद 10 केला इथं दुप्पट झाली 900 दुप्पट. इथं 2/10 एका भागाची किंमत 2/10 इथं किंमत किती 6/10 इथे 4/10 2/10 0/10 म्हणजे 0 वजा 2/10 वजा 4/10 बरोबर आलं. आता आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे पाहता तर प्रश्न बघूया. एक्स बिंदू कोणती संख्या दर्शवतो एक्स प्रश्न क्रमांक 61 एक्स बिंदू कोणती दर्शवतो 2/10 म्हणजे 1/5 कोणत्या पर्यायामध्ये म्हणजे दशांश चिन्हाने 0 पाहिजे. पर्याय क्रमांक 2 62 प्रश्न काय आहे लेंथ YW मायनस लेंथ UT YW किती भाग आहेत रे 1 2 3 4 5 6 7 8 एका भागाची किंमत किती आहे 2/10 8 भागाची किंमत 8/10 एका भागाची किंमत 2/10 म्हणजे 8 भागाची किंमत 16/10. तर UT किती आहे 1 2 3 6/10 संक्षिप्त म्हणजे उत्तर किती पर्याय क्रमांक 14. 63 प्रश्न यस प्लस व्ही यस चा निर्देशांक काय यस काढावा लागेल 8/10 10/10 12/10 यस 14/10 हिचा वजा 2/10 अधिक वजा 2/10 इथं काय अंतर नाही मायनस हे मायनस नसतं याचे बेरीज सांगितली लेखनचा चिन्ह का कौस काढून टाकायचं 14/10 वजा 2/10 बदल गेले 12/10 दशांश केलं तर दशांश 2 पर्याय क्रमांक 2 रिसेंटचा 2 बरोबर आहे का बघा. 64 प्रश्न बरोबर आहे तर उत्तर सगळे 1 8 5 9 या सर्वांचा प्रत्येकी एकदा वापरू 1 8 5 9 या अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्येच्या बेरजेच्या एक सरी पंधरा. आता 4 अंक एका अंकापासून
एकच गणती 2 अंकापासून 2 अंकापासून 3 अंकापासून 6 अंकात 4 अंकापासून 24 संख्या बनत असतील तर एकक साठी प्रत्येक अंक किती वेळा 4 अंक 24 बनणार प्रत्येक अंक किती वेळा येणार आहे 6 वेळा एकदा आली त्यांची बेरीज किती होती मग 5 14 आणि 22 ने एकदा आला मग आपला येणार आहे किती वेळा 6 वेळा येणार आहे 23 गुणिले 6 38 एकूण स्थानाची बेरीज किती येणार 138 आपल्याला आजचे 13 आहे पुन्हा दशकाची बेरीज 138 आणि हे 13 मिळवले तर 151 181 एक हातचे आले 15 पुन्हा शतकाची बेरीज 138 ते हातचे 5 घेतले तर 153 हातचे आले 15 138 आणि 15 153 यांची बेरीज काय येणार 1,53,300 आपल्याला विचारले फक्त एकूण स्थानी अंक कोणता एकूण स्थानी अंक येणार आहे 8 नाही 64 उत्तर काय दिलेले 22 आली तर 22 तर 30 असे होते एकच सांगितलं पाचच्या ठिकाणी 4 करते 4 घेतला 1 8 4 9 1 8 4 9 अठ्ठ्याहत्तर 22 होईल आणि मग 22 37 असेल एकदा केली 22 म्हणजे 6 वेळा केले 132 2 8 4 13 132 आणि 13 145 5 4 14 132 आणि 14 146 6 4 14 132 आणि 14 146 1,46,752 जिथं व्यवस्थित केला पाहिजे 4 प्रश्न क्रमांक 65 L वजा XX अधिक C अधिक B L म्हणजे 50 वजा 20 अधिक C म्हणजे 100 भागाकार करू शकता 50 वजा 20 3 भागिले 30 30 मांडताना 66 प्रश्न 5 क्रमवार 66 5 क्रमवार संख्येची बेरीज m तर त्यातील सर्वात लहान समसंख्येच्या मागे पहिली विषम संख्या आता 5 संख्येची बेरीज सरासरी केली नाही बेरीज बेरीज मधली संख्या ही समसंख्या याच्या अगोदरची m/5 वजा 2 त्याच्या अगोदरची m/5 नंतरची m/5 अधिक 2 m/5 अधिक 4 आपल्याला काय सर्वात लहान
पहिली मिशन, त्याच्या मागची पहिली मिशन करायला काय केलं पाहिजे? म्हणजे काय होणार आहे? ते सोडवावं लागेल. 5 × 5 = 10, तर छेद सारखा करा 5 आहे 1/5 वजा 5. ओके, आपण पुढे जाऊ ना. जर दिल्या पण येतं का फसायची गरज नाही, करायला काय हरकत आहे? त्या जोडी तोंडा पडणार आहे नाही ना, मग काय आपल्याला कुठे पेपर आपण ती झाले चला काय झालं सारखा केला तर यम वजा 25/5 हे उत्तर आहे. पर्याय हे त्यांनी दिलेलं आहे. आपण पुढे जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 1. 67वा प्रश्न. A ही धनपूर्णांक संख्या आहे, B ही ऋणपूर्णांक संख्या आहे. यावरून पुढीलपैकी सत्य विधान कोणते? 67 A पूर्णांक धन. लेकिन घ्यायची प्रणाली लक्षात ठेवा. B ऋण पूर्णांक, धन पूर्णांक 6 घेतली, ऋण पूर्णांक वजा 5 घेतली. आता याच्यात आपण बघूया काय असं की घेऊ शकतात. ही 6 घेतली, ही वजा 9 घेतली, असं तुम्ही बघू. एकच घेऊन बघायचं नाही. काय प्रश्न? पहिलं 1 गुणिले B, 1 गुणिले B पहिला पर्याय बरोबर वजा AB. याची किंमत 6 घेतली, याची किंमत वजा 5 घेतली. 6 वजा येईल बरोबर, पहिल्या बरोबर. दुसरं काय? A ग्रेटर दॅन B. हे मोठा आहे B पेक्षा, मायनस पेक्षा मोठा 100% असतो आहे. दुसरं बरोबर आहे. तिसरं A पेक्षा B मोठा आहे. असं असेल तर कधी ऋण संख्या कधीही नसणार. कारण की हा 0 जरी घेतला तरी सगळ्यात मोठी ही ऋण संख्येपेक्षा 0 हा मोठा असतो. B कधीच मोठा येऊ शकत नाही. चौथा वजा AB बरोबर B कंसात वजा BA. ते वजा वजा काय होते? म्हणजे त्याचा अर्थ काय होईल? अधिक B. वजा AB अधिक B सारखं आहे का? आणि चुकीचं आहे. पहिल्या आणि दुसरं बरोबर पर्याय म्हणतो आहे का? पहिल्या आणि दुसरं बरोबर दिले का? 68वा प्रश्न. चार 5 2 स्टार दशम चिन्ह का? दशम चिन्ह 3 4 स्टार 2 या सगळी स्टारच्या ठिकाणी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किंमत येते. आता याची किंमत स्टारची इथं जे अंक असेल 5 असेल तर 5 असेल. ओके, 6 ओके अंक याचा राहून गेला बघा. इथं 6 आहे, 6च्या नंतर दशक. याचं स्थान कोणतं असणार आहे? दशक असणार. इथं 5 घेतलं तर याची किंमत किती येणार? 5 गुणिले 10 म्हणजे याची किंमत काय? गुणिले 10 बरोबर. आणि याची किंमत 3/10 4/100 आणि याची स्टारचे 1000 असं असणार. पहिलं याची किंमत दशम चिन्हामध्ये केली तर याची किंमत काय होईल? 0 दशम चिन्ह 0 0 0 0 स्टार 1 स्टार. पहिला पर्याय करतो का? 10 गुणिले स्टार. पहिल्या पद्धतीने लिहिताना आपण स्टार गुणिले 10 लिहिले तर 10 गुणिले स्टार 10 गुणिले स्टार. आणि याची किंमत 0.001 गुणिले स्टार बरोबर आहे. याची विचारली तर अधिकची म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे.
बाकी 2 पर्याय मधून आहे. दुसरं 20 गुणिले स्टार येऊ शकेल का नाही. कधीच येणार 10 गुणिले स्टार आहे 20 गुणिले स्टार येऊ शकत नाही. दुसरा पर्याय त्यामुळे मांडत पण नाही. पहिला पूर्ण. तिसरा पर्याय काय 100 1000 गुणिले स्टार भागिले 100. 100 केले काय 2 शून्याला 2 शून्य केले तर 10 गुणिले स्टार आणि पहिला इथं पर्याय बरोबर येतो. अधिक स्टारचे 1000 मांडलं इथं स्टारचे इथं 310 असतं 400 असतं स्टारचे 1000 हे बरोबर आहे. तिसरं म्हणजे पहिला आणि तिसरं बरोबर आहे. चौथं 10 असे कधी घेऊ शकत नाही. या स्टारची किंमत 10 गुणिले स्टार येऊ शकेल काय आहे 5 असेल तर इकडे 5 गुणिले 10 होऊ शकतो. आणि आता इकडे काय दिलेलं आहे अधिक याची किंमत काय दिलेली 0.0 3 वेळा 0 1 गुणिले स्टार. आता याची किंमत 0.000 1 3 वेळा 0 2 वेळा 0 1 असं पाहिजे. म्हणजे हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 69. प्रश्न क्रमांक 69 चढत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरी संख्या कोणती. पहिला पर्याय वजा 709 दुसरा पर्याय वजा 308 तिसरा पर्याय वजा 507 चौथा पर्याय वजा 104. चढत्या क्रमाने अगोदर दशम चिन्हामध्ये बदला फायनल 0. हवा 67 हवा 67 फायनल 0. 8 त्रिक 24 6 60 8 56 माइनस मध्ये 7 49 फायनल 0. आता दशम चिन्ह काढून टाकले तुलना करताना दशम चिन्ह काढून टाकले 2 कडे गेले. याला त्याला 77 रुपये दिले याला 70 दिले याला 71 रुपये दिले याला 25 रुपये. आपल्याला चढता क्रम लावा. चढता क्रम म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात लहान जो सगळ्यात गरीब आहे ज्याला जास्त देते तो जो वजा 709 त्याच्यापेक्षा मोठा येईल वजा 507 त्याच्यापेक्षा मोठा येईल वजा 310 सगळ्यात मोठा येईल वजा 104. याच्यामध्ये चिन्ह या पद्धतीने येतील. येता आपल्याला काय चढता क्रमाने शेवटी दुसरी संख्या वजा 310 क्रमांक 2 69. 70 प्रश्न वजा 15 वजा 4 ही संख्या रेषेत कोणत्या 2 पूर्णांकाच्या दरम्यान आहे. 69 चा 2 बरोबर आहे का 67 68 2 करायचे. ही संख्या रेषा कोणत्या 2 पूर्णांक आहे याच्यामध्ये जायवर मायनसचे चिन्ह जाईल. अशा चिन्हामध्ये केलं तर 4 त्रिक 12 4 7 म्हणजे कशाच्या मध्ये 3 आणि 4 पर्याय क्रमांक 14 3 आणि 4 च्या दरम्यान. तर पर्याय 3 आणि 4. काय करणार प्रश्न खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती 101 दुसरा आहे 953 दुसरा 499 चौथा 209. ती संयुक्त संख्या एकच असणार. 209 11 त्याच्यामधला फरक बेरीज इथे 11
11 आणि शून्याचा फरक 11 आणि 11 11 11 नवीन आहे 19 ने पण झालं 19 ने पण झालं यांना कशाही भाग जात नाही यामुळे संख्या आहे. आता हे सरावाची संख्या होतं उठला बसला त्याला कळणार नाही पाडे 5 असतील तर त्याला ते पाडे भाग लावून बघितला पाहिजे. प्रश्न भाग x ची बेरीज असलेली संख्या x पेक्षा 6 चे 5 ने मोठी x ची बेरीज x ची बेरीज असतं काय येणार आहे वजा x x ची बेरीज संख्या वजा x ही x पेक्षा 6 चे 5 ने मोठी बरोबर x ची बेरीज संख्या x पेक्षा 6 चे 5 ने मोठी तो वजा 6 चे 5 x ची बेरीज संख्या वजा x बेरीज असते विरुद्ध असते ही x पेक्षा 6 चे 5 ने मोठी म्हणजे याच्यामधनं 6 चे 5 वजा केले किती संख्या येणार हे समीकरण मांडायचं कळलं इथं अधिक नाही याच्यात 6 चे 5 वजा केले किती संख्या येणार 6 चे 5 ही पण संख्या मोठी यातनं म्हणून 6 चे 5 आता हे सोडवूया वजा x बरोबर त्याची काय नाही हे सारखा काय 5 याची 5 पण 5x वजा 7 भागिले 5 ते इकडे 5 घेऊया वजा 5x बरोबर 5x वजा 7 वजा 5x इकडे पाठवून ह्याला चिन्ह आहे आधी दोन्ही पद्धती नको हे पण तिकडे करून ते पण इकडे वजा 5x आणि इकडे आधी 5x तिकडे आले वजा 5x बरोबर वजा 7 वजा 5x वजा 5x वजा 10x बरोबर वजा 7 दोन इकडे वजा चिन्ह कॅन्सल होते काय झालं 10x बरोबर 7x बरोबर 6 चे 10 एखादा म्हटलं सर मी हे 5 पाठवून हे वजा 6 इकडे पाठवून तू काय केला बरोबर वजा 5x अधिक 6 बरोबर 5x वजा 5x तिकडे पाठवून घेईल अधिक होतील 6 बरोबर 5x अधिक 5x म्हणजे काय 10x बरोबर 6 x बरोबर 6 चे 10 जे उत्तर काय शून्य दशांश 6 किंवा 6 चे 10 ला संक्षिप्त करून दिलं तर 3 चे 5 पर्याय हे असेल हे असेल कोणताही पर्यायामध्ये पहा 3 चे 5 हे दिलेलं आहे पर्याय पर्याय क्रमांक 3 72चं 3 72चं 4 दिले हो कितीच किंमत बरोबर आपण 72चं x बरोबर वजा आपण x बरोबर वजा 5 चे 5 याची बेरीज असते 3 चे 5 ही संख्या काय करणार संख्या x ची बेरीज असते संख्या x ची बेरीज संख्या 3 चे 5 ही x पेक्षा x ची वजा 3 चे 5 पेक्षा 6 चे 5 ने मोठी वजा 6 चे 3 चे 5 बरोबर वजा 9 चे 5 हे स्वाद घेतला वजा 3 वजा 7 वजा 9 चे 5 नाही आधी घेतलं तर बरोबर एक बरोबर 3 चे 5 घेतलं याची बेरीज असते वजा 3 चे 5 ही संख्या x घेतली 3 चे 5 ही संख्या
एकची बेरीज असतं वजा 3/5 एक्स पेक्षा म्हणजे 3/5 पेक्षा 6/5 ने मोठी आहे किंवा 6/5 करावं लागेल. याच्यामध्ये केलं तर 5 घेतले अधिक 3 वजा 6 वजा 3/5 येते. उत्तर पर्याय क्रमांक 2 आपण बरोबर आहे. बेरीज घेतला गोष्टीला कितवा प्रश्न होता? 72 पर्याय क्रमांक 72 पर्याय क्रमांक काय आपले उत्तर 3/5. उत्तर पर्याय क्रमांक 3 पाहिजे. एक्स बरोबर किती घेतले? आपल्याला काय विचारले? आपल्याला एक्स बरोबर किती? एक्स बरोबर वजा 3/5 घेतले तर उत्तर काय येते का? नाही. एक्सची किंमत 3/5. एक्स बरोबर वजा 3/5 घेतलं. एक आपल्याला काय विचारलं? एक्सची किंमत वजा 3/5 घेतलं त्याची विरुद्ध अधिक 3/5. आपल्याला विरुद्ध संख्या विचारली. आपल्याला काय विचारलं? एक्स बरोबर किती? एक बरोबर वजा 3/5. उत्तरच्या अर्थाचा पर्याय घेतला आपण तर उत्तर येते का? नाही. एक्सची किंमत 3/5 घेतली तर याची बेरीज असतं वजा 3/5. ही संख्या या संख्येपेक्षा 6/5 ने मोठी. 6/5 या संख्येत वजा केली की ती संख्या येणार आहे. उत्तर जुळते. उत्तर पर्याय क्रमांक 3 पाहिजे. वजा 3/5 ची विरुद्ध 3/5. एक्स ची बेरीज संख्या एक्स पेक्षा 6/5 ने मोठी आहे. मोठी म्हणजे काय कर? आता मला तू साध्या सोप्या घे तू की पप्पांचं वय मम्मीपेक्षा 4 वर्षांनी मोठे आहे. पप्पाचं वय मम्मीपेक्षा 4 वर्षांनी मोठे. मग पप्पाचं वय मम्मीचं वय कसं काढशील? पप्पाचं वय पप्पाचं वय मम्मीपेक्षा 4 वर्षांनी मोठे आहे. ओके. आता पप्पाचं वय एक्स मान, मम्मीचं वय एक्स वरच्या 4 करशील ना. पप्पाचं वय एक्स आहे मम्मीचं वय एक्स वरचा 4. पप्पाचं वय मम्मीपेक्षा 4 वर्षांनी मोठे. एक्स मधनं 4 वजा केलं मग कसं? ही संख्या याच्यापेक्षा 6/5 ने मोठी आहे म्हणून वजा 6/5 केलं पाहिजे. अधिक 6/5 कसं करून चालेल? मोठी आहे म्हणून त्यातनं 6/5 वजा केले पाहिजे. त्यामुळे उत्तर या पद्धतीने येते. काय पुन्हा कुठे ना कुठे मंथन होईल त्याचं. तुझ्यासारखी 4 मुलं मला भेटणार आहे थोडं त्याच्यावरती पुन्हा एकदा कुठं तरी शांत डोक्याने पुन्हा विचार केला जातो. एखादा प्रश्न चुकला लाईव्ह मध्ये काय त्यात एवढं मोठं आहे? लाईव्ह मध्ये चुकलेली त्यातली चूक शोधून काढणे हे खरं कौशल्य हुशार असा एक तरी हेरा भेटतो. बाकीचे कुणाचा आहे का आवाज नाही. तुझा एकट्याचं तुला वाटलं तू बोलला बाकीचे मी काहीच बोलले नाही ते त्यांचं काय. प्रश्न क्रमांक 3 पसरते विधान कोणते? पहिले काय म्हणते? संख्या रेषेवर डावीकडील संख्येपेक्षा उजवीकडील संख्या मोठी असते. संख्या रेषा काढवा. 0 1 2 3 वजा 1 वजा 2 डावा उजवा करतो. डावा उजवा काय म्हणले? पहिलं डावीकडील संख्येपेक्षा उजवीकडील संख्या मोठी असते. बरोबर आहे का? बरोबर. डावीकडे उजवीकडे मोठी आहे का? मोठी. पहिलं बरोबर. दुसरं ऋण संख्येपेक्षा शून्य मोठा आहे. ऋण संख्येपेक्षा शून्य मोठा आहे. बरोबर आहे. तिसरं
दोन कोणत्याही संख्यांचा गुणाकार एक असल्यास ते एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असतात। उदाहरणार्थ घेतलं 3 त्याची गुणाकार असते 1/3 त्याचा गुणाकार केला तर किती येतो 1 येतो। 0 येत नाही। बेरीज व्यस्तची बेरीज 0 हे तिसरं बरोबर आहे। दोन कोणत्याही संख्यांचा गुणाकार 1 आहे तर त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त आहे का आहे। फक्त गुणाकार व्यस्त असेल तर त्याचा गुणाकार 1 येणार आहे। चौथं 0 ही सर्वात लहान कोणतीही संख्या आहे। सगळ्यात लहान 0 का याला कोणी मिळत का या मायनस मधल्या अनंतापर्यंत सर्वात लहान कोणतीही संख्या कोणती मायनस अनंत ही सर्वात लहान आहे। 0 ही सर्वात लहान नाही सर्वात लहान धन परिमेय संख्या नुसतं परिमेय संख्या धन परिमेय संख्या चौथं विधान हे चुकीचं आहे। प्रश्न 14 18/5 गुणिले वजा 5/9 भागिले 8/3 जेव्हा अशी गणितं येतात ना तेव्हा जर अपूर्णांकाला जर मायनसचं चिन्ह असेल ना तर तिसरा अंशामध्ये लिहिणार 18/5 गुणिले वजा 5/9 अंशामध्ये लिहून टाकण्यात भागिले म्हणजे गुणिले काय होती 3/10। आता गुणिलेची सगळी चिन्ह झालेली आहे। आता संक्षिप्त करून देऊ शकतो 5 वजा 3 3 1 3 3 1 3 3 11 2 1 6 2 14 अंशांशाचा गुणाकार करा 3 वजा 1 आणि 1 याचा गुणाकार वजा येणार 3 छेदा छेदाचा 4 येणार वजा 3 अंशाचे 4 याचा अर्थ अंशाला दिलं काय संपूर्ण अपूर्णांकाला दिलं काय नंतर वजा 3/4 पर्याय क्रमांक 2 74चं पर्याय 75वा प्रश्न संख्या दिलेली 5 या अंकाची स्थानिक किंमत दिली 128 दशांश 1 2 4 5 6 या 5 ची स्थानिक किंमत 0.0005 आहे का पर्यायामध्ये आता इथे अंश छेदामध्ये केली तर काय होईल 5/10 बघा इथं 5/10 100 1000 10 म्हणजे दशमलव 1 2 3 4 संख्येच्या आपलं म्हणजे काय होती 400 5/10 पण हे जर आपण मांडायचं म्हटलं हा कितवा घात आहे 5/10चा पहिला दुसरा तिसरा चौथा म्हणजे मांडायचं 5 गुणिले 10चा पर्याय क्रमांक 2 75चा पर्याय क्रमांक 2 धन्यवाद मित्रांनो उद्या त्याला भेटूया पुढील प्रश्नपत्रिकेच्या मालिकेमध्ये पुढील प्रश्न